आमच्या सुंदर शालेय जीवनाला निरोप देत आहोत. आज आमच्या मनातील भावना या 4 ओळीत मांडाव्याशा वाटतात. पुस्तकातले धडे आयुष्य शिकवून गेले. पुस्तकातले धडे आयुष्य शिकवून गेले. गुरुजींचे शब्द मनात खोल रुतून गेले. गुरुजींचे शब्द मनात खोल रुतून गेले. विद्यार्थ्याची अवस्था ही नववधूप्रमाणे झालेली आहे. प्रत्येकाचे शरीर जरी इकडे असते तरी मन मात्र जुन्या स्मृतींना जागे करण्यात गुंग झालेली आहे. खरंच किती अविस्मरणीय होता हा प्रवास. शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्कृतीचा लेख दिला. मनाच्या कोऱ्या करकरीत पाठीवर समतेचे, ममतेचे धडे गिरवले आणि आज ती पाटी ज्ञान रत्नांनी शिगोशिक भरलेली आहे. शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज. म्हणूनच आमच्या जीवनाचा कटीपतंग न होण्यासाठी त्याने प्रेमाचा आणि शिस्तीचाही डोस पाजला. प्रत्येक दगडातील देव शोधून त्यांच्यावर सद्विचारांचे घाव घातले आणि त्या दगडाला ज्यांच्या त्यांच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे देवाचे रूप दिले. सन्माननीय आदरणीय सर्व शिक्षक, माझे जिवलग मित्र आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज आपला निरोप समारंभ या निमित्ताने मी एक लिहिलेली छोटीशी कविता तुमच्या समोर सादर करत आहे. विद्या मंदिर ही शाळा विरारमध्ये हो गाजते. विद्या मंदिर ही शाळा विरारमध्ये हो गाजते. अण्णासाहेबांच्या कर्तृत्वाने वर्तक घराणे हे गाजते. विद्या मंदिर ही सर्वोत्कृष्ट शाळा. विद्या मंदिर ही सर्वोत्कृष्ट हो शाळा. कसा लागला हो मला या शाळेचा लळा, या शाळेचा लळा. विद्या मंदिर शाळेत शिकतो, विद्या मंदिर शाळेत शिकतो. मी सांगतो अभिमानाने, मी सांगतो अभिमानाने, झाली माझी प्रगती तुमच्या अनमोल मार्गदर्शनाने, तुमच्या अनमोल मार्गदर्शनाने. विद्या मंदिर शाळेत येऊन झालो मी विद्यार्थी गुणवान, झालो मी विद्यार्थी गुणवान. गुरु लाभले तुमच्यासारखे, समजतो मी मला भाग्यवान, समजतो मी मला भाग्यवान. किती गाऊ तुमच्या कार्याची कीर्ती, किती गाऊ तुमच्या कार्याची कीर्ती. तुमच्या प्रेरणेतूनच मिळते मला जगण्याची स्फूर्ती, जगण्याची स्फूर्ती. करुणी सर्वांनी मला हो मार्गदर्शन, समृद्ध केले तुम्ही माझे हो जीवन, माझे हो जीवन. माझे मार्गदर्शक तुम्ही सर्वोत्कृष्ट महान, सर्वोत्कृष्ट महान. गाणार मी सदैव तुमचेच गौरवगान, तुमचेच गौरवगान. एवढा मान सन्मान कधी ना मला मिळाला, एवढा मान सन्मान कधी ना मला मिळाला. या शाळेच्या आठवणी त्रास देणार या हृदयाला, त्रास देणार या हृदयाला. वाटत नाही जावंसं या शाळेतून, वाटत नाही जावंसं मला या शाळेतून. असंच पुढे जाणार नेहमी तुमच्या प्रेरणेतून, नेहमी तुमच्या प्रेरणेतून. नाही मिळणार आनंद या शाळेशिवाय कुठेही. नसतो घडलो मी आदर्श तुमच्या प्रेरणेशिवाय आजही, नसतो घडलो मी आदर्श तुमच्या प्रेरणेशिवाय आजही. गुरुरू प्रेरित करतात देऊन जीवनातले अनुभव, दिला मला आधार कधीच नाही होणार माझा पराभव. भाग्य मानतो माझे आलात तुम्ही माझ्या जीवनात, भाग्य मानतो माझे आलात तुम्ही माझ्या जीवनात. आदर्श गुरु म्हणून नक्कीच मोठं करणार नाव समाजात, आदर्श गुरु म्हणून नक्कीच मोठं करणार नाव समाजात. मित्रांनो, आजचा दिवस हा अत्यंत भावुक दिवस आहे. हा दिवस केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या मित्रांसाठी सुद्धा अत्यंत भावुक दिवस आहे. कारण आज हा मुक्काम येथे संपलाय. जो दिवस आपल्याला नको तो दिवस अखेर आलाय. या शाळेतल्या शिक्षकांनी मला दिलेलं प्रेम, आधार हे पुढे कधीच मिळणार नाही. आजपर्यंत अनुभवलेले क्षण, काही गोड कडू आठवणी आणि शालेय जीवनाचा संपूर्ण भूतकाळ सोबत घेऊन जाण्याकरता हा आजचा दिवस आहे. 10वी नंतर आम्ही सर्वजण वेगवेगळा प्रवास करणार. आमचा सर्वांचा प्रवास वेगवेगळा असणार आहे. मित्र नव्हे, शिक्षक नव्हे, डॉक्टर नव्हे, पुस्तक नव्हे, पण आयुष्याचं कल्याण करण्यासाठी हेच शिक्षक हवे, हेच शिक्षक हवे. मित्रांनो, मी या शाळेत येण्याचा थोडक्यात प्रवास सांगतो. मी माझं 1ली ते 7वीचं शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका. मंडणगड तालुका म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे मूळ गाव असलेला तालुका. याच ठिकाणी आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद सुद्धा आले होते. आणि मंडणगड तालुका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई न करता जिंकलेला एकमेव जिल्हा म्हणजे मंडणगड जिल्हा. आणि त्याच मंडणगड तालुक्याच्या पायथ्याशी माझं गाव आणि त्या एका छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षण मी पूर्ण केलं. 7वी नंतर घरच्या काही कारणास्तव मुंबईत स्थलांतर होण्याचं ठरलं. माझ्या मनात खूपच भीती होती. माझा प्रवेश विरारमधील अण्णासाहेब वर्तक स्मारक या शाळेत प्रवेश करण्यात आला.
एका छोट्याशा शाळेत शिकणारा मी विरारच्या मोठ्या शाळेत कसं शिक्षण घेणार, कसं माझा इथून पुढे घडणार, कसा माझा इथे टिकाव लागणार, असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. शाळेत आलो तेव्हा वाटली मला भीती. शाळेतून जाताना दिली तुम्ही शक्ती. यश प्राप्तीनंतर गाणार तुमची कीर्ती, कारण तुमच्या प्रेरणेतून मिळते मला जगण्याची स्फूर्ती. 16 जून 2023 म्हणजे काय तर 16 जून 2023चा पहिल्या दिवशी मी 8वीला शाळेत आलो. त्या दिवशी विद्यार्थी व पालकांची गर्दी पाहूनच माझ्या हृदयाचे ठोके वाढले. किती ती गर्दी, किती तो आवाज, असं दृश्य पहिल्यांदा पाहिल्यावर भीती तर वाटणारच ना. पण तुमच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून माझी ती भीती निघून गेली. शालेय शिक्षण मस्त आनंदात चालू होतं. या 3 वर्षाच्या प्रवासात सर्व शिक्षकांनी मला ज्या स्तरावर आणून ठेवलंय ना, त्याचा मी विचार सुद्धा केला नव्हता. प्रेमळ, आदर्श, अष्टपैलू व्यक्तिमत्व, महान इत्यादी अनेक शब्दांनी वर्णन केलं तरी कमीच आहे. मी एवढा मोठा नाही की तुमचे वर्णन शब्दात करू शकेन. माझ्याकडे शब्द पुरे पडेल अशी तुमची कीर्ती आहे. मार्गदर्शन करून आदर्श केले तुम्ही मला, कसा लागला मला विद्या मंदिर शाळेत चालला. 8वी ते 10वी या 3 वर्षाच्या प्रवासातील एक सर्वात आवडता क्षण व मला आलेले अप्रतिम, अविस्मरणीय व आनंदाचा अनुभव तुम्हाला सांगावासा वाटतो. 8वीत असताना काही दिवसानंतर म्हणजेच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात शालेय स्पर्धा मंडळातर्फे मराठी वक्तृत्व स्पर्धेची सूचना आली होती आणि त्या स्पर्धेत मी उत्साहाने भाग घेतला. स्पर्धेचे विषय होते मी पाहिलेला अपघात आणि माझी आई. मी माझी आई या विषयावर माझे मत व्यक्त केलं होतं. त्या स्पर्धेच्या शिक्षिका होत्या स्वाती चौके टीचर व कदाचित मला असं आठवतं त्याप्रमाणे भूमिका पुरंदरे व भक्तीराव टीचर सुद्धा होत्या. आणि त्या स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आला होता. त्या दिवशीच्या माझ्या उत्तम भाषणाची चर्चा सर्व शिक्षकांपर्यंत पसरली. ते भाषण त्या दिवशी 4 ते 5 वेळा सादर केलं होतं. आपल्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका संगीता राऊत टीचर यांच्यासमोर सुद्धा मी हे भाषण सादर केलं होतं. हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता. वर्गावर येणाऱ्या सर्व शिक्षकांकडून कौतुक ऐकू लागलो. मनोमन मी खूप खुश होतो, कारण हे कौतुक मला माझं वाटत नव्हतं. कारण हे कौतुक मला माझ्या आईचं वाटत होतं. कारण माझ्या विषयाचंच नाव होतं माझी आई. जिच्यामुळे मी आज इथे उभा आहे, जिच्या संस्कारामुळे मी आज आदर्श ठरलो, तिच्यामुळे मी प्रसिद्ध झालो, तिच्या गौरवामुळे मी आज शाळेत नावाजलो, तिचं हे कौतुक वाटत होतं. विद्या मंदिर शाळेत शिक्षक माझे कौतुक करू लागले. पहिल्यांदा एवढे शिक्षकांनी माझे कौतुक केलं होतं. खरंच हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय झाला. हा क्षण माझ्या हृदयात कोरला गेलाय. 3 वर्ष शाळेत घालवलेले आनंदाचे क्षण, मित्रांसोबत केलेली मजा, मधल्या सुट्टीत मित्रांसोबत केलेली मस्ती, खेळलेले खेळ, शिक्षकांबरोबरचा स्नेह, प्रेम या सर्वांपासून दूर जायचं म्हटलं तरी विचारानेच या कंठ दाटून येतो. मधल्या सुट्टीत मित्रांसोबत खेळलेले खेळ, ऑफ तासाला पूर्ण शाळेची घातलेली फेरी, हे सर्व सोडून जायचं तर आपलं मनातच वेगळं कसं होईल आपलं पुढं याच विचाराने आपलं धावत नाही. ही शाळा म्हणजे तर दुसरं घरच तर आहे. शाळेत शिकणारे मुलं मुली म्हणजे आपल्या बहीण भाऊ. सर्व शिक्षक आमचे पालक, आई समान प्रेम करून मायेने शिकवणाऱ्या सर्व टीचर, 8वी ते 10वी पर्यंत 3 वर्ष अनमोल मार्गदर्शन करणारे माझे सर्व शिक्षक यांना निरोप द्यावासाच वाटत नाही. पुढे असे मार्गदर्शन लाभेल का? नशिबात तुमच्यासारखे शिक्षक येतील का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात येतात. या प्रश्नांचं उत्तर तर मला आता कॉलेजमध्ये जाऊनच मिळेल. मी या शाळेतून 10वीचं शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण घेण्यासाठी पावले टाकणार आहे. माझं असं म्हणणं आहे की हा माझा निरोप मार्गदर्शन व पाठिंबा देणाऱ्या शिक्षकांना नसणार आहे. हा माझा निरोप या विद्यामंदिर शाळेला नसणार. हा माझा निरोप माझ्या मित्रांना नसणार. हा माझा निरोप असणार तो फक्त आणि फक्त शाळेत बसून शिक्षण घेण्यासाठी असणार आहे. शाळेला व शिक्षकांना माझा कधीच निरोप नसणार आहे. या शाळेला मी कधी विसरू शकत नाही, कारण या शाळेशी खूप हृदयस्पर्शी भावना जोडल्या आहेत, अनेक आठवणी आहेत. आयुष्यात ही शाळा माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची भूमिका बजावते. माझ्यामध्ये आलेले बदल या शाळेमध्ये घडून आले. मराठी शाळेतून मला मिळालेले कलेचे धडे आणि त्या कलेला योग्य दिशा देण्याचं काम माझ्या सर्व शिक्षकांनी केलं.
या शाळेमध्ये माझ्यामध्ये असलेल्या कलेला प्रोत्साहन मिळालं. अनेक बाह्य स्पर्धांमध्ये मी भाग घेऊ लागलो, त्यामध्ये बक्षीस प्राप्त करू लागलो. इतर शाळांमधून जाऊन मी माझी कला सादर करू लागलो. शास्त्रीय विद्यालय असेल, एक्सपर्ट स्कूल, विवा कॉलेज असेल किंवा इतर शाळांमध्ये जाऊन यश प्राप्त करू लागलो. या यशाचे खरे मानकरी आहेत तुम्ही सर्व शिक्षक आहात, कारण तुमच्याच प्रेरणेने मी माझे पावले पुढे टाकत आहे. इयत्ता 10वीच्या हिंदी संयुक्त पुस्तकांतील कवितेमध्ये संत कबीरजी म्हणतात, गुरु कुंभार शिष्य कुंभ हे, गुरु कुंभार शिष्य कुंभ हे, गडगड काठे खोड, अंतर हात सहारते, बाहर बाहे चोट. म्हणजे काय तर गुरु हा कुंभाराच्या समान असतो आणि शिष्य म्हणजे आपण विद्यार्थी कच्च्या मडक्याप्रमाणे असतो. जसं कुंभार हाताच्या साहाय्याने मातीच्या मडक्याला आकार देत असतो, त्याचप्रमाणे गुरु आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी कठीण शब्दात ओरडून घडवत असतो. शिक्षक बाहेरून जरी ओरडले तरी त्यांच्या मनात विद्यार्थ्यांप्रती प्रेमाची व मार्गदर्शनाची भावना असते. मी जेव्हा शाळेत आलो तेव्हा कच्च्या मातीचा गोळा होतो. या मातीच्या गोळ्याला योग्य मार्गदर्शन करून तुम्ही शिल्प बनवलं. उत्तम प्रकारची जडणघडण या शाळेतल्या शिक्षकांनी घडवून आणली. शालेय जीवनात मी एका छोट्या तलावामध्ये पोहोच होतो, पण आता समुद्रामध्ये उडी मारणार आहे. या समुद्रामध्ये न घाबरता आत्मविश्वासाने टिकून राहण्याची क्षमता माझ्या सर्व शिक्षकांनी माझ्यामध्ये निर्माण केली. शाळेत शिकून मिळालेल्या मार्गदर्शनाने खूप मोठं आहे ज्ञान मिळवून आयुष्यात नव्या पायऱ्या चढून आयुष्याचं कल्याण करेल. पण जेव्हा मुलाखतीची वेळ येईल ना, तेव्हा अभिमानाने अण्णासाहेब वर्धक स्मारक विद्या मंदिर शाळेचं नाव घेणार. आयुष्यात चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अशा शाळेच्या शिक्षकांचा आधार असणं गरजेचंच आहे. एक गाणं आहे, त्यामध्ये असं लिहिलंय, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. म्हणजे आपलं जीवन क्रिकेट सारखं आहे, पण या जीवनाच्या क्रिकेटमध्ये नियम वेगळे असतात. या जीवनाला क्रिकेटमध्ये कोणताही स्टंप नसतो, कोणताही फिल्डर नसतो ना कोणताही बॉलर असतो. फक्त लढण्यासाठी आपण असतो ते फक्त एकटेच. या जीवनाच्या क्रिकेटमध्ये एकट्यालाच लढायचं आहे आणि हे लढवण्याचं काम या शिक्षकाने केलं. कारण समोरून येणारा प्रत्येक बॉल एक अपॉर्च्युनिटी असतो आणि ती कॅच करण्याचं काम आपलं असतं आणि त्यातून संधीचं सोनं करायचं असतं. आणि या संधीचं सोनं करण्याचं शिकवलं ते माझ्या सर्व शिक्षकांनी. या जीवनामध्ये लहान लहान गोष्टीपासून सर्व गोष्टी शिकवण्यासाठी शिक्षक झटत असतात. त्यामुळे तुमचं जितकं आभार मानावं तितकं कमीच आहे. आता आपल्या होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भाने मी एक छोटीशी कविता लिहिली आहे, ती तुमच्या समोर सादर करतो. घेऊन आशीर्वाद आई वडिलांचा, घेऊन आशीर्वाद आई वडिलांचा, कौतुक होणार सर्व विद्यार्थ्यांचा, कौतुक होणार सर्व विद्यार्थ्यांचा. 10वीची परीक्षा आली दारात, 10वीची परीक्षा आली दारात, पुस्तक दिसतंय विद्यार्थ्यांच्या हातात. घेऊन पुस्तक बसून आपल्या घरी, घेऊन पुस्तक बसून आपल्या घरी, परीक्षा ही बोर्डाची आली खरी. मोठ्या विजयाची करत आहेत तयारी, मोठ्या विजयाची करत आहेत तयारी, जिंकल्याशिवाय नाही फिरणार माघारी. भार जास्तच आहे अभ्यासाचा, भार जास्तच आहे अभ्यासाचा, रचणार विद्यार्थी किल्ला गुणांचा. काय करावे काय करू नये समजत नाही विद्यार्थ्यांना, चांगले गुण पाहिजेत विचार येतो पालकांना. गणित विज्ञान समजत नाही विद्यार्थ्यांना, अवघड आहे सर्व, ताण येतो विद्यार्थ्यांच्या डोक्याला. सर्वच सांगतात कर अभ्यास जिद्दीने, गुलाल उडवू संघर्षाचा विजयाने. 20 फेब्रुवारी 2026 पासून होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही परिपूर्ण केलं. आम्ही परीक्षेत उत्तम गुणांनी पास होऊन शाळेचा निकाल 100% लावण्याचा नक्की प्रयत्न करू. मग विद्यार्थी मित्रांनो होणार ना पास? सर्व शिक्षकांनी आतापर्यंत केलेल्या सपोर्टला मी सर्वांचा आभारी आहे. असंच आयुष्यभर मी तुमचा ऋणी आहे आणि एवढ्याच शब्दात मी माझ्या मनात थांबवतो. माळ होती, स्वप्नांना आकार आणि मायेचा आधार देणारी शाळा आमच्या डोक्यावरचे खरे आभाळ होते. आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापिका, शिक्षक वृंद आणि आजच्या या क्षणाचे खरे केंद्रबिंदू माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस
आनंदाचाही आहे आणि डोळ्यात थोडा ओळावाही आणणार आहे. कारण आज निरोप आहे. निरोप आहे शिक्षकांचा, ज्यांनी आम्हाला ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वास दिला. निरोप आहे मुख्याध्यापकांचा, ज्यांनी आम्हाला मूल्य आणि आमच्या प्रतिभेला संधी दिली. निरोप आहे या शाळेच्या इमारतीचा, बाकांचा, फळ्यांचा आणि प्रत्येक जागेचा, ज्यांनी आम्हाला आमच्या जीवनातले सोनेरी क्षण दिले. आणि निरोप आहे त्या सर्व मित्रमैत्रिणींचा, ज्यांनी रक्तातील नात्यांपेक्षाही जास्त साथ दिली. आपल्या या शाळेबद्दल काय बोलावं? शाळा म्हणजे माझ्यासाठी पहिली वही उघडतानाचा थरथरता हात होता. वहीच्या पहिल्या पानावर नाव लिहिल्यावर वाटलेला अभिमान होता. चुकीच्या उत्तरावर मिळालेली शिक्षा होती, बरोबर उत्तरावर मिळालेली कौतुकाची थाप होती. मैदानात खेळलेले खेळ होते, स्पर्धेतील जिंकलेली ट्रॉफी होती, गॅदरिंगला केलेली धमाल होती आणि सहलीच्या प्रवासातली ती कमालच होती. या शाळेचे शिक्षक तर आमचे खरे शिल्पकार आहेत. आज जर या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकत असेल तर त्यामागे शिक्षकांचे अथक परिश्रम आहे. शिक्षकांनी आम्हाला फक्त अभ्यासक्रम शिकवला नाही, तर माणूस म्हणून घडवलं. आमच्याकडून चूक झाली तर संधी दिली, अपयश आलं तरी आशा दिली आणि यश मिळालं तेव्हा हा माझ्या विद्यार्थ्याचा यश आहे असं अभिमानाने सांगितलं. शिक्षकांनी दिलेली मूल्य ही माझ्यासाठी सर्वात मौल्यवान शिदोरी आहे. शिक्षकांचे संस्कार आमच्या स्वभावात राहील, शाळेची शिस्त आमच्या जीवनात राहील आणि इथे शिकलेली माणुसकी आमच्या कृतीत राहील. आम्ही यापुढे जगात कुठेही गेलो तर या शाळेची मान खाली जाऊ देणार नाही. कारण नाही याची हमी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आदरणीय शिक्षकांना देते आणि आपल्या प्रिय शिक्षकांसाठी या 2 ओळी सादर करते. शिस्त संयम समर्पणातून संस्काराचा वारसा दिला. शिस्त संयम समर्पणातून संस्काराचा वारसा दिला. घडलीच चूक आमच्याकडून तर हातामध्ये आरसा दिला, हातामध्ये आरसा दिला. आमच्या इथवर प्रवासाचे शिक्षकच शिल्पकार आहेत. आमच्या इथवर प्रवासाचे शिक्षकच शिल्पकार आहेत. फिटणार नाही या जन्मात तुमचे एवढे अनंत उपकार आहेत, तुमचे एवढे अनंत उपकार आहेत. मित्रांनो, पुढचा प्रवास जबाबदारीचा आहे. आता आपल्या समोर मोठं आकाश आहे. आता कोणी रोज हजेरी घेणार नाही, कोणी दप्तर तपासणार नाही, पण आयुष्य मात्र प्रश्नपत्रिका न देता परीक्षा घेऊ. म्हणून या शाळेने शिकवलेली एक बाब लक्षात ठेवा. गुण महत्त्वाचे आहेतच, पण गुणापेक्षा गुणवत्ता मोठी आहे. संधीपेक्षा संस्कार मोठे आहेत आणि चातुर्यापेक्षा चारित्र्य मोठं आहे. आज आपण कॉलेज, स्पर्धा परीक्षा, नोकरी, व्यवसाय या सगळ्या दिशांनी पावलं टाकणार आहोत. उद्या आयुष्यात कधी निराशा आली, कधी मन खचलं, कधी वाटलं वाट चुकल्यासारखं वाटतंय, तर एक क्षण डोळे मिटा आणि आठवा हीच शाळा, हेच शिक्षक आणि त्यांनी आपल्यावर ठेवलेला तो विश्वास. मित्रांनो, आता कॉलेजला जाणार. शाळेचा गणवेश, घरचा अभ्यास आता नसणार. शिस्तीचा आग्रहही आता नसणार. कदाचित या शाळेशी असलेले आपलेपणाचं आणि जिव्हाळ्याचं नातंही यापुढे असणार आहे. ज्याप्रमाणे एखादे झाड कितीही उंच गेले तरी त्याची मुळं ही जमिनीतच राहतात. त्या मुळातूनच झाडाला अन्न आणि पाणी मिळतं. अगदी तसंच आपण भविष्यात कुठेही गेलो तरी आपली मुळं या शाळेतच असणार आहेत. येथून मिळालेल्या ज्ञानाच्या आणि संस्काराच्या शिदोरीवरच आपले उज्ज्वल भविष्य करणार आहे. म्हणून मी आजच्या या निरोपाच्या दिवशी या शाळेच्या सर्व शिक्षकांचे आणि शाळेतील सर्व घटकांचे आभार मानते. तुम्ही आम्हाला जे दिलं त्याची परतफेड करणं कधीही शक्य नाही, परंतु सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने एवढंच वचन देते की भविष्यात कुठल्याही क्षेत्रात जाऊन तिथे यशाची शिखर चढतो. शाळेची कीर्ती पसरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शेवटी एवढंच म्हणेन, मेहनत से कामयाबी का आगाज लिखोगे, मेहनत से कामयाबी का आगाज लिखेंगे
हम जहाँ भी जाएंगे वहाँ नया इतिहास लिखेंगे. हम जहाँ भी जाएंगे वहाँ नया इतिहास लिखेंगे. आणि या 4 वर्षात अनुभवलेल्या या जे विचार शिक्षकांनी शिकवलेले मला विविध गुण यांचे मी कधीही ऋण फेडू शकणार नाही. माझ्याकडून जेवढे त्यांचे उपकार फेडता येतील तेवढं मी फेडू इच्छिते. आणि मी या शाळेसाठी छोटंसं गिफ्ट म्हणून मी एक वस्तू आणलेली आहे ती मी शाळेला देऊ इच्छिते. थँक्यू सर. मी या शाळेला कधीच विसरणार नाही आणि अनुभवलेले अविस्मरणीय क्षण सुद्धा मी कधीच विसरणार नाही. या शाळेला मी खूप मिस करेन आणि मला वाटतं की तुम्ही सुद्धा या शाळेला खूप मिस कराल. थँक्यू. हे मनोगत व्यक्त करायचं आहे. तुम्हाला लिहून नाही सांगितलेलं, तुम्हाला जे 5वी ते 10वी पर्यंत जे तो अनुभव आलाय ते तुम्हाला सांगायचं होतं. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी मी बघितलं की ते म्हणजे लिहून आणत होते, हे करत होते. पण ठीक आहे, मी आज म्हणजे मला जेवढं जमेल तेवढं मी सांगणार आहे तुम्हाला. तर तुमच्या वर्ग शिक्षक अलका टीचर त्या म्हणजे आम्हाला खूप त्यांनी सपोर्ट केला आहे. जे चुकीचं काय बरोबर ते परत आम्ही जिथे चुकलो तिथे समजून घेतलं, त्यांनी समजून घेतलं. परत खूप आमची एखादी आई कशी एका म्हणजे एक त्याच्या पोराची काळजी घेते त्याचप्रमाणे त्यांनी आज आमची काळजी घेतली पूर्ण वर्षभर. त्यांनीच नाही, प्रत्येक शिक्षकांनी. पण सर्व त्यांचे खूप खूप आभार. टीचर खूप मिस करू आम्ही तुम्हाला. परत अजून आज आम्ही सर्व विद्यार्थी फक्त म्हणजे जास्त करून सर्व विद्यार्थी 2 शिक्षकांना खूप मिस करतात. एक तर किरण जाधव सर आणि एक ज्योतिका संके टीचर. त्या आता तिथे नाही आहेत, पण मिस यू टीचर. हां, आणि शाळेबद्दल तर मी काय बोलू, सगळ्यांनी तर सांगितलेलंच आहे. खूप आपली शाळा सर्व विरारमध्ये म्हणजे खूप मोठी आहे. आता शिकवत होती हे बोलायला हरकत नाही, कारण आपल्या या शाळेमध्ये शेवटचा दिवस आहे. संवाद सुद्धा कोणी सोबत शिकत नाही, नुसता निरोप दिल्याने राहते चुकत नाही. आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुवर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज निरोप घेताना मला थोडा दुःखाचा भाव आहे, पण पुढील प्रवासाबद्दल उत्साही आहे. आम्ही आमच्या शाळेचे नाव उज्ज्वल ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि स्वप्न शिक्षणात आभार मानतो. तसेच माझ्या मित्रांना उज्ज्वल होण्यासाठी शुभेच्छा देतो. या मुख्याध्यापक सर, उपमुख्याध्यापिका मॅडम, पर्यवेक्षिका मॅडम आणि सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आजचा हा दिवस आपल्यासाठी अत्यंत भावनिक आहे. ज्या शाळेच्या अंगणात आपण शिकलो, हसलो, वाढलो, त्या शाळेला आज निरोप देताना आपल्या मनात आनंदासोबतच थोडी हुरहुर आहे. या शाळेने आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर त्याबरोबरच चांगले संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि मेहनतीचे महत्त्व सांगितले. आमच्या शिक्षकांनी नेहमीच आम्हाला चांगले मार्गदर्शन केले. अडचणीच्या वेळी आम्हाला धीर दिला आणि पावलापावलावर आमचा आत्मविश्वास वाढवला. त्यांच्या या अमूल्य मार्गदर्शनामुळे आम्ही आमच्या पुढच्या वाटचालीसाठी तयार झालो आहोत. मित्रांनो, शाळेतील हे दिवस परत कधीच येणार नाही. पण या शाळेने दिलेल्या आठवणी नेहमी आपल्या सोबत राहतील. आपण पुढे कितीही मोठे झालो तरी या शाळेचे संस्कार, या शाळेने दिलेले अनुभव आपल्याला नेहमी योग्य मार्गदर्शन करतील. आज निरोपाच्या या क्षणी मी सर्व शिक्षकांचे, आमच्या या शाळेचे, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून आभार मानते. या शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचा आणि आयुष्यात प्रामाणिकपणे यश मिळवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. शेवटी मी एवढेच म्हणेन, आजचा हा निरोप शेवट नाही, सुरुवात आहे. आजचा हा निरोप शेवट नाही, सुरुवात आहे. नव्या स्वप्नाच्या दिशेने पुढे जाण्याची वेळ आहे. नव्या स्वप्नाच्या दिशेने पुढे जाण्याची वेळ आहे. शाळेच्या या संस्कारांनी आम्ही उंच भरारी घेऊ. शाळेच्या या संस्कारांनी आम्ही उंच भरारी घेऊ. यशाच्या शिखरावर जाऊन नाव तिचे उजळवू. नाव
उजळवू. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रोहिणी आहे. आजचा दिवस खूप भावनिक आहे. एकाच बाजूला शाळेचा शिकण्याचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला आता ही शाळा सोडून जाण्याचा दुःख आहे. शाळेच्या आवारात घालवलेले ते दिवस, मस्ती, शिक्षकांचा अभ्यास देतानाचा दरारा आणि आता मिळणारी ही निरोपाची वेळ, या आठवणी कायम आपल्याला मनाच्या एका कोपऱ्यात झाली. शाळा म्हणजे फक्त 4 भिंती नसून ती एक संस्कारांची शाळा आहे. केवळ शिक्षकांनी अभ्यासासाठी ज्ञान दिले नाही, तर जीवनातील आव्हानांना कसे सामोरे जावे हे शिकवले. चुकलो तेव्हा प्रेमाने समजवले आणि योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन केले. शिक्षकांनी आपल्या मनाच्या पाठीवर माणुसकीचे, शिस्तीचे आणि प्रेमाचे धडे गिरवले आहेत. करून जावे असे काही दुनिया जाताना, करून जावे असे काही दुनिया जाताना, गैवर यावा जगात साऱ्या निरोप शेवटचा घेताना. शाळा म्हणजे फक्त मध्ये शिकत आहे. आज 10वीचा निरोप समारंभ. मी आता 8वीला आले. त्यानंतरला शर्मा सर होते. शर्मा सरांनी खूप पाठिंबा दिला. शर्मा सरांनी खूप शिकवलं. त्यांच्यामधून त्यांनी जो इतिहास, जो विषय होता त्यांनी शिकून मला त्या विषयाची खूप आवड झाली इतिहासामध्ये. त्यानंतर आम्ही 9वीला आले. 10वीचे वर्ग शिक्षक भूमिका पुरंदरे टीचर, ह्या टीचरांनी आम्हाला खूप समजावलं, खूप पाठिंबा दिला. एकदम असं बोलतो ना मैत्रीसारखं, एकदम मैत्रीण म्हणून आम्हाला. आजचा आपला 10वीचा शेवटचा निरोप समारंभ. आपण 1ली ते 10वी जो प्रवास केला, तो आता प्रवास कुठेतरी संपणार आहे. आता आपल्याला परत शाळेत येता येणार नाही याची मनाला कुठेतरी खंत वाटते आपल्या. आपण जरी आता आनंदी दिसतोय तरी आपल्याला कुठेतरी आपले डोळे भरून येत आहेत, आपल्याला रडायला येत आहे. पण आपल्याला हा कार्यक्रम हसत खेळत पार पाडायचा आहे, यासाठी आपण हसतोय. भावूक असा आहे, कारण आज तुमचा निरोप समारंभ आहे. कालपर्यंत तुम्ही शाळेच्या प्रांगणात धावत होता, हसत होता, गोंधळ खेळत होता. आज तुम्ही आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी सज्ज झालेला आहात. तुमच्यासाठी एक छोटंसं गीत सादर करते. अखेरचा तुला दंडवत सोडून जाते गा. अखेरचा तुला दंडवत सोडून जाते गा. दरी दरी तुला मावळ दिवा, दरी दरी तुला मावळ दिवा, देऊळ सोडून धावले. अखेरचा तुला दंडवत सोडून जाते गा. तुझ्या शिवारी हसले जगले, कडी कपारी अमृत प्याले. आता हे परी सारे सरले, आता हे परी सारे सरले. उरलं माग नावरे. अखेरचा तुला दंडवत सोडून जाते गा. हाय सोडून जाते आता, ओढून नेली जैशी सीता. कुणी न उरला वाली आता, कुणी न उरला वाली आता. धरती
आपण सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी आजचा जो दिवस जो आहे आजचा दिवस तुमच्यासाठी हा विलक्षण आहे. विलक्षण यासाठी म्हणेल मी की शाळेचा हा तुमचा शेवटचा टप्प्याचा शेवटचा दिवस आहे. शालेय जीवनातील शेवटच्या टप्प्याचा शेवटचा दिवस. आत्ताच सरांनी गोष्ट केली की निरोप. आपण या शाळेला निरोप देत नाही. आपण आपल्या गुरुजनांना सुद्धा निरोप देत नाही. आपण आपल्या मित्र मैत्रिणीला सुद्धा निरोप देत नाही. हा निरोप देण्याचा दिवस नाहीये. सरांनी एवढंच पण पहिल्यांदा सरांनी सांगितलं की हा चिंतन करण्याचा दिवस आहे. सदिच्छा व्यक्त करण्याचा दिवस आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एक मनोगत व्यक्त करताना असं म्हटलं की भावनिक दिवस आहे. निश्चितच हा भावनिक दिवस आहे. या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे तुमच्या जीवनात, गुरुजनांच्या जीवनात आणि या शालेय वास्तूला सुद्धा हा विलक्षण दिवस आहे. वास्तू शाळेची कायमस्वरूपी याच ठिकाणी राहते. फक्त वास्तूमध्ये बदल होत जातो. वास्तूची रचना फक्त बदलली जाते. वास्तू मात्र शाळेची वास्तू जी आहे ती वास्तू याच ठिकाणी राहते. मात्र वास्तूमध्ये वास्तव्य करणारी जे आपण माणसं आहोत, आपण जे विद्यार्थी आहोत, गुरुजन जे आहेत, हे फक्त इतरत्र कुठेतरी फिरत असतात, इतरत्र काहीतरी कार्य करत असतात आणि त्यातलेच आपण एक आहोत. म्हणून या वास्तूला सुद्धा आपण विसरता कामा नाही. मी एवढंच म्हणेन फक्त तुमच्यासाठी की बऱ्याचशा जणांनी मनोगत व्यक्त करताना अतिशय सुंदर पद्धतीने मनोगत व्यक्त केलं. काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सरांचे काही किस्से सांगितले. निश्चितपणे तुम्हाला जे किस्से आहेत हे तुम्हाला आत्मबल आणि स्वार्थ आणि धैर्य काय म्हणतात त्याला, धैर्य म्हणतात ना, धैर्य काय म्हणतात, धैर्य का, हा, हे धैर्यशील बनवण्यासाठी तुम्हाला हे उपयुक्त करेल. तुम्ही यापुढे कुठेही वास्तव्याला गेला पण हा निरोप समारंभ तुमच्या पुढील वाटचालीसाठी देणं आवश्यक आहे. ह्या शाळेने तुम्हाला काय दिलं तर आतापर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे जी भाषणं केलेली आहेत त्या भाषणातून तुमच्या लक्षात आलं असेल की शाळेने आम्हाला काय दिलेलं आहे. शाळेने फक्त तुम्हाला शिक्षणच नाही दिलं तर तुम्हाला तुमचं जीवन देखील घडवलेलं आहे की अपयश न हारणं, अपयश बघितल्यानंतर त्याचा घाबरून न जाणं, आत्मविश्वासाने पुढे जाणं, त्याच्यानंतर स्वतःवरती विश्वास ठेवणं, संस्कार, मैत्री, अशा अनेक गोष्टी, सृजनशीलता. विराजने अतिशय सुंदर कविता केली होती शाळेवरती की शाळेने काय दिलेलं आहे. त्याच्या एका काव्यामध्ये सगळं दिसतं की शाळेने मला काय दिलेलं आहे. तर ते फक्त विराजला नाही, तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. तुमच्यासारखा मातीचा डोळा तुमच्या ज्युनियर पासूनच्या सर्व शिक्षकांनी, 10वी पर्यंतच्या सर्व शिक्षकांनी तुम्हाला ज्ञानाचा घडा तुमच्यापर्यंत दिलेला आहे. तुमच्यावरती चांगले संस्कार घडवलेले आहेत. जेव्हा तुम्ही चुकलेला आहात तेव्हा तुम्हाला ओरडले, तुम्हाला मारलेले, पण तुमच्या जीवनाला चांगलं वळण देण्याचा प्रयत्न ह्या शाळेत झालेला आहे. आणि शाळा हा एकमेव असा मंच आहे की त्या ठिकाणी चुका आणि सुधारा. तुम्ही आता तुमच्या पुढच्या भविष्यासाठी कसं असतं की तुम्हाला अगोदरचे जे शिक्षक असतात ना, शिकवणारे, त्यांच्यामध्ये तुम्ही जे नवीन शिक्षक येतात त्यांची छबी बघत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला तसा कदाचित भास होता. तर ठीक आहे, काय हरकत नाही. तर मग मला गोविंद सरांनी सांगितलं की आजचा हा आपला निरोप समारंभ नाही आहे. तिकडे मध्ये तेव्हापासून ते जे मुली ना, विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे हा तुमच्या एका जीवनातल्या सुवर्ण काळाचा हा निरोप समारंभ आपण असं म्हणूया की तुम्ही पहिलीपासून जे 10वी पर्यंत या ठिकाणी जे तुम्ही
शाळेत जे काही केलं, चांगल्या गोष्टी केल्या असतील, वाईट गोष्टी ज्या कोणाला चिडवलं असेल, मारलं असेल, या सर्वांचा आता या ठिकाणी अंत होणार आहे. तर शाळेमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान शिकवलं जात नाही, तर तुम्ही जीवनामध्ये कसं पुढे जावं, सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा, या सर्व बाबी तुम्हाला शिकवल्या जातात. थोडेसे भाव एका गीतांच्या माध्यमातून मी प्रकट करते. गाण्याचा थोडासा प्रयत्न कधी गायला नाहीये, पण त्यातले भाव जे आहेत ते मनाला भिडणारे आहेत म्हणून व्यक्त करते आणि नंतर आभार प्रदर्शन करते. बस इतना ही संग था हमारा तुम्हारा, तुम्हारा हमारा, बस इतना ही संग था हमारा तुम्हारा, तुम्हारा हमारा. जाओ बच्चों खुश रहना, ले लो आशीष हमारा, बस इतना ही संग था तुम्हारा. माननीय श्री बागोरे सरांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले व आपल्या भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच शाळेच्या उपमुख्याध्यापिका माननीय श्रीमती मॅडम, पर्यवेक्षिका शिल्पा वाळिंकर मॅडम, तनुजा इंद्राणी मॅडम, तसेच पर्यवेक्षक माननीय मनोज जोईसर यांचेही मनापासून आभार मानते. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार. चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे. प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे. सपनों की भी तुम यूं ही सजाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. बिछड़ा हमें दिलबर, बिछड़ जाने कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ही डगर. बिछड़ा हमें दिलबर, बिछड़ जाने कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ही डगर. हम लौट के आएंगे तुम यूं ही कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना.